मराठा समाजातील महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेले ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आता खेद व्यक्त केलाय। आपल्याकडून यापूर्वी कधी अशा प्रकारचं वक्तव्य झालं नाही। मनोज जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना ओघात आपल्याकडून ही वक्तव्य गेलं असं स्पष्टीकरण नवनाथ वाघमारे यांनी दिले। तसंच राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं आणि मला पदरात घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलंय। दरम्यान मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून सवाल उपस्थित करत त्यांना कधी माफी मागायला लावणार असाही प्रश्न नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केलाय। पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना आमचे कुठेतरी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले किंवा माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, सून मराठा समाजाची आहे, मग हे बोलत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मुली तुम्ही सुना केल्याच्या नंतर ओबीसीचे प्रश्न मांडणार नाहीत का, ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्या बाबतीत जे माझ्याकडून वक्तव्य गेलं ते वक्तव्य गेल्याच्या नंतर राज्यभर खरं तर मला आत्ताच माहिती झालं की कारण काल रविवार असल्यामुळे मला हे माहित नव्हतं आणि माझं वक्तव्य मी म्हणजे आता ऐकल्याच्या नंतर आणि महाराष्ट्रामधून ट्रोल होत असताना कुठेतरी ह्या वक्तव्याचा निषेध जास्तीत जास्त प्रमाणात होत असताना ह्या गोष्टी मला आता माहीत झाल्या, म्हणून मी आता समोर येऊन कुठेतरी ह्या खुलासा करण्यासाठी आलेलो आहे। आता माझं म्हणणं आहे